दरम्यान बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ट्विट करत बजरंग सोनवणे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। अजितदादांच्या ताफ्यात असलेली गाडी आणि वाल्मिक कराड यांनी वापरलेली गाडी ही वेगळी होती। खासदार बजरंग सोनवणे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना नंबर प्लेटमधला फरक समजला नसेल। बजरंग सोनवणे यांनी दिशाभूल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे। तर संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित करण्यात आलेले आहेत। या आरोपींना पकडून देणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रसिद्धीपत्र जारी करण्यात आलंय। या आरोपींना पकडून दिल्यास योग्य ते बक्षीस दिलं जाईल आणि नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे। तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। वाल्मिक कराड या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा का देऊ असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही मुंडे म्हणाले। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली। त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे। आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।